कल्पना करा, तुम्ही अगदी शांत बसलेले आहात, पण अचानक श्वास घ्यायलाच त्रास होतो. छाती घट्ट झाल्यासारखी वाटते. श्वास घेताना शिट्टीसारखा आवाज येतो आणि प्रत्येक श्वासासाठी संघर्ष करावा लागतो. ही फक्त धाप नाही, हा दमा असू शकतो. पण दमा नेमका का होतो? तो पूर्ण बरा होतो का? आणि दम्याचा अटॅक आल्यावर काय करावं? हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळं सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. दमा म्हणजे काय? दमा म्हणजे फुफ्फुसापर्यंत हवा नेणाऱ्या श्वसन नलिकांमध्ये सूज येणे आणि त्या अरुंद होणे. त्यामुळे हवा आत बाहेर जाण्यास अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे श्वास घेणं कठीण होतं. दमा हा संसर्गजन्य आजार नाही, म्हणजेच तो एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरत नाही. आता पाहूया दम्याची सुरुवातीची लक्षणं. जर तुम्हाला खालील लक्षणं वारंवार जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. श्वास घेताना शिट्टीसारखा आवाज येणं, छातीत आवळल्यासारखं वाटणं, धावल्यावर किंवा जिना चढल्यावर लगेच धाप लागणं आणि विशेषतः रात्री किंवा पहाटे जास्त खोकला येणं, श्वास घेण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागणे. आता पाहूया दमा का होतो. दम्याची अनेक कारणं असू शकतात. धूळ आणि प्रदूषण, धूर किंवा सिगरेटचा धूर, परागकण, पाळीव प्राण्यांचे केस, थंड हवा, व्हायरल संसर्ग. काही लोकांमध्ये व्यायामामुळेही दम्याचा त्रास वाढू शकतो आणि काहींमध्ये हा अनुवंशिकही असू शकतो. दम्याचा अटॅक आला तर काय करावे पाहूया. जर अचानक श्वास घ्यायला खूप त्रास होऊ लागला तर घाबरू नका. सरळ बसा आणि डॉक्टरांनी दिलेला रेस्क्यू इन्हेलर वापरा. लक्षणं कमी झाली नाहीत किंवा बोलणंही कठीण झालं, ओठ किंवा नखं निळी पडू लागली तर तात्काळ रुग्णालयात जा. आता पाहूया दमा कमी ठेवण्यासाठी काय कराल. डॉक्टरांनी सांगितलेली औषधं आणि इन्हेलर नियमित वापरा. धूळ आणि धूर टाळा. घर स्वच्छ ठेवा. सिगारेटपासून दूर राहा. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य व्यायाम करा. फ्लू किंवा इतर संसर्गापासून बचाव करा. आता पाहूया लोकांमध्ये असणारे दम्याविषयीचे गैरसमज. इन्हेलरची सवय लागते, हे चुकीचं आहे. इन्हेलर औषध थेट फुफ्फुसापर्यंत पोहोचवत असल्याने अनेकदा तो अधिक प्रभावी आणि सुरक्षित पर्याय असतो. आणि दुसरं आहे दमा फक्त लहान मुलांनाच होतो, हेही चुकीचं आहे. दमा कोणत्याही वयात होऊ शकतो. दम्यामुळे आयुष्य थांबत नाही. योग्य उपचार, इन्हेलरचा नियमित वापर आणि ट्रिगर्सपासून बचाव केल्यास बहुतेक लोक सामान्य आयुष्य जगू शकतात. पण श्वास घेण्यास त्रास, छातीत जडपणा किंवा वारंवार शिट्टीसारखा आवाज येत असेल तर स्वतः उपचार करू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच विश्वासार्ह आरोग्यविषयक माहितीसाठी घरगुती संजीवनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.